नमस्कार मित्रांनो, मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण चाललो आहे, बघू शकता बाईकवर आहे आणि राईडला चाललो आहे आणि इथे एक मित्र येतो त्याच्यासाठी थांबलो आहे आम्ही. तर आता आम्ही चाललेलो आहे अलिबागला कणकेश्वरला. खरं तर आमचा प्लॅन वेगळा होता, जायचं होतं डहाणूला राईडला, पण पाऊस बघू शकता आतासुद्धा चालू झालेला आहे. आता दिसणार नाही याच्यात पाऊस, म्हणजे 2 दिवस फुल पाऊस आहे आणि पालघरमध्ये काहीतरी दरड आपलं झाड हायवेवरती कोसळलेलं आणि त्यामुळे फुल ट्रॅफिक जाम आहे. आणि आपल्याला तो रोजचा रस्ता नाही कारण की नवीन रस्ता आहे, त्यामुळे आपण तिकडचा जायचा प्लॅन कॅन्सल केला आणि बोललो प्लॅन केला तर कॅन्सल नाही करायचा, कुठंतरी जाऊ. म्हणून आम्ही ठरवलं की अलिबागला कणकेश्वर मंदिरात जाऊया. पहिले जाणार तर डहाणूला महालक्ष्मीगडला, ते कॅन्सल करून आता आपण चाललो आहे अलिबागला. तर आपल्यावर बघू शकता इथे ओमकार आहे, सौरभ आहे, ओमकार पाडावे, सौरभ वारेकर आणि अजून एक जण येतो प्रमोद, आणि बाकी दोघं आहेत ते आपल्याला पनवेलला भेटणार आहेत. तर आता आपला प्रवास सुरू करूया इकडनं, मित्र आला की. आता आपण पनवेलमध्ये आणि जवळजवळ 1 तास थांबलेलो. आपला एक मित्र येत होता बघा इकडे, हर्षल कोळी आलेला आहे आता. आणि आता आपण निघूया इकडनं अलिबागसाठी, पुढचा प्रवास सुरू करूया. आणि पाऊस बघू शकता किती जोरात आहे इकडे, पाठीमागे तर फुल पाणीही भरलं आहे. तर आता आपण निघूया पुढे. आज आपण रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ असलेल्या अतिप्राचीन आणि निसर्गरम्य कणकेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी आलो आहोत. समुद्र सपाटीपासून जवळपास 900 फूट उंचीवर वसलेलं हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर इतिहास आणि स्थापत्यकला आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. चला सुरू करूया आजचा प्रवास. हर हर महादेव. आता आपण पेनच्या थोडा पुढे आलेलो आहे आणि इथे बघू शकता आम्ही वडापाव म्हणजे नाश्ता करण्यासाठी थांबलो. तर वडापाव घेतला. आता इकडे बाजूला टपरी आहे, वडापाव आणि चहा वगैरे आहे. तर आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलेलो आहे. पाऊस तर अजून थांबायचं नाव घेत नाही, भरपूर पाऊस आहे. मागे आहे ना पेनच्या थोडं अलीकडे तिथे घरांमध्ये पाणी घुसले, तर मग तिकडची लोक बाहेर आलेत रस्त्यावरती. पूर्ण पाणी आतमध्ये शिरलेलं आहे तिकडे, नदीचं पाणी पूर्ण घरांमध्ये गेलेलं आहे. तर इथे बघू शकता आजूबाजूचा परिसर. काय येत आता आपण मापगाव इथे पोहोचलेलं आहे, जे की कणकेश्वर मंदिराचं बेस विलेज आहे, म्हणजे पायथ्याचं गाव आहे मापगाव. तर इथे पोहोचलेलं आहे आणि इकडे बघू शकता गाड्या, भरपूर गर्दी आहे आज रविवार असल्यामुळे. पार्किंगला बघू शकता गाड्या किती लागल्यात. आणि इकडनं आपल्याला एंट्री पॉईंट आहे. नमः पार्वतीपते हर हर महादेव. आणि इथे सोमवारी मंदिर उघडण्याची वेळ दिली आहे, सकाळी 5:30 ते 8:30 आणि मंगळवार ते रविवार 7 ते 7:30 पर्यंत असतं. तर आता आपण इकडनं वरती जाऊया. पायऱ्यांवरनं मस्त पाणी येतं बघू शकता, कारण की पावसाचा जोर खूप आहे. आता थोडा कमी झाला. मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आणि अलिबागपासून साधारण 12 किलोमीटरवर मापगाव हे छोटंसं गाव आहे. याच गावातून कणकेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची सुरुवात होते. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 650 दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. आता आपण येऊन पोचलेलो आहे देवाची पायरी जवळ. इथे बघू शकता श्री कणकेश्वर देवस्थान. येथून सुमारे 350 पायऱ्या आहेत अजून. हे कणकेश्वर पावसाची देवाची पायरी इथे बघू शकता. इथे देवाचा पाय उमटलेला आहे. आपण त्या ठिकाणाला देवाची पायरी असं म्हणतात. मोठ्या पकड पकड पकड. वारा काय सुटला बघा, इथे खूप वारा सुटला. समुद्रानं जाऊ, समुद्रावरनं पूर्ण वारा आणि पाऊस लागतोय पूर्ण अंगाला.
कनकेश्वर मंदिर हे कोकणातील सर्वात प्राचीन शिवमंदिरांपैकी एक मानले जाते. इतिहासकारांच्या मते या मंदिराची उभारणी साधारण 9व्या ते 12व्या शतकादरम्यान झाली असावी. मंदिराची शैली पाहता शिलार किंवा यादवकालीन स्थापत्याचा प्रभाव दिसून येतो. पुढे मराठा काळात आणि पेशव्यांच्या काळात मंदिराची देखभाल व जीर्णोद्धार करण्यात आला. हे मंदिर शेकडो वर्षे भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. स्थानिक परंपरेनुसार भगवान शिवांनी या डोंगरावर तपश्चर्या केली होती अशी श्रद्धा आहे. तसेच अनेक भक्तांचा विश्वास आहे की श्रद्धेने येथे दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होतात. या श्रद्धा स्थानिक धार्मिक परंपरेचा भाग आहेत. कनकेश्वरचा प्रवास हा फक्त मंदिरापर्यंतचा नाही तर निसर्गाच्या सानिध्यात नेणारा अनुभव आहे. दोन्ही बाजूंना दाट जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट, थंड हवा आणि पावसाळ्यात धुक्याची चादर या सगळ्यामुळे हा ट्रेक अविस्मरणीय ठरतो. डोंगराच्या माथ्यावरून अलिबाग शहर, हिरवीगार जंगले आणि स्वच्छ वातावरणाचे अप्रतिम दृश्य दिसते. संपूर्ण मंदिर काळ्या दगडात बांधलेले आहे. प्रवेशद्वार, खांब आणि भिंतींवरील कोरीव काम आजही त्या काळातील उत्कृष्ट कारागिरीची साक्ष देतात. मंदिरासमोर नंदी महाराजांची भव्य मूर्ती आहे आणि गाभाऱ्यात भगवान शिवाचे पवित्र शिवलिंग विराजमान आहे. मंदिर परिसरात दीपमाळ, पाण्याची प्राचीन कुंडे आणि इतर देवतांची लहान मंदिरेही पाहायला मिळतात. महाशिवरात्री, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार आणि त्रिपुरारी पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अनेक भक्त आजही अनवाणी पायऱ्या चढून महादेवांचे दर्शन घेतात. इकडे आहे श्री रामसिद्धिविनायक देवस्थान कनकेश्वर मंदिर. आता आपण या मंदिरात जाऊया. इकडे या मंदिरात जायच्या आधी समोरच अजून एक मंदिर आहे, विष्णू मंदिर. विष्णूंची मूर्ती होऊ शकता आतमध्ये. विष्णू मंदिराच्या समोरच रामसिद्धिविनायक मंदिर आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. या पुष्करणीमध्ये बघू शकता मासे आहेत. हा मला गवत टाकल्यावरती कसे पुढे येतील बघा. दिसतात का याच्यावर? हां, दिसतात. त्याच्यात पण होते ब्रह्मकुंडामध्ये मासे. पोहताना सगळे साईडला बसून राहिले असते. पुष्करणीच्या समोरच इथे बघू शकता रामेश्वर मंदिर आहे आणि इकडनं वरतून सगळं पाणी पायऱ्यांवरनं खाली येतं. खूप भारी वाटतंय बघा. रामेश्वर मंदिर आहे. इथे बाहेर कसली तरी मूर्ती आहे दगडात कोरलेली आहे पूर्ण. आणि हे आत्मा शिवलिंग आणि हे मंदिर.
आणि समोर एक छोटंखानी मंदिर आहे. अशा आजूबाजूला इथे परिसरात कनकेश्वर मंदिराच्या बाजूला बरेचसे मंदिर आहेत. तर आता आपले सगळे दर्शन घेऊन झालेले आहे. आणि इकडे समोर बघू शकता इथे गोमुखासारखं आहे, त्यातून पाणी येते, पण पावसाचा प्रमाण जास्त असल्यामुळे वरतून पूर्ण पाणीसुद्धा वाहते आणि त्याच्यातून पण पाणी येते. पण दर्शन वगैरे घेऊन खाली आलेलो आणि इकडे हर्षलने बघू शकता इथे स्टोव आणला आहे आणि इथे फ्राईज वगैरे सगळे घेऊनच आलेलो आम्ही. हर्षलच घेऊन आला म्हणजे इथे बघू शकता फ्राईज आहेत आणि चहा पण आहे. तर आता इकडे बनवायला घेतलेला आहे. इथे बघू शकता आम्ही सगळे बसलो आहे आणि हर्षल सर्व बनवायची तयारी करते. हे काय प्लेट आहे, सगळं घेऊन आलं आहे आणि चहा प्यायला कप सगळं आहे. टॉवेल पण आंघोळ करायला. अशा प्रकारे आपले राईस टोपात गेलेले आहेत तळण्यासाठी आणि हर्षल कुक शेफ तेल नाही गरम झालं आहे. हवा अडवायसाठी आणि पाणी नाही पडायसाठी इथे छत्री लावलेली आम्ही. सगळा जुगाड केलेला आहे. तर आपले फ्राईज तळून तयार झालेले आहेत. बघूया टेस्ट. मस्त शिजले. आता आपण आलेलो आहे खाली पार्किंगमध्ये. इथे आपण गाड्या लावलेल्या बघू शकता आणि फ्राईज वगैरे संपवले. आलो आता जेवायला जायचं आपल्याला. अलिबागला जाणार आहे आपण. अलिबाग एस टी डेपोजवळ आपण जेवायला जाणार आहे आणि तिकडनं मग आपल्या घरचा रस्ता धरू. तर आता आपण जाऊया हॉटेल बघूया अलिबागला जाऊन एखादं जेवायला वगैरे. आणि बघू शकता आपण तिकडनं या डोंगराच्या पाठवून परत अजून 2 डोंगर आहेत ते पार करून पुढे जायचं होतं आपल्याला. तर जाऊन आलेलो आहे आपण. तर इथे जरा बघू शकता गाड्या लावल्यात आपल्या आणि शूट चालू आहे. तर आता आपण निघतोय जेवायला अलिबागला हॉटेलला आणि तिकडनंच घरी. तर आपला व्लॉग इथे संपूया. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. मित्रांनो, कनकेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. जर तुम्ही अलिबागला फिरायला येत असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या.